कढई वापरले, कारण माझी मम्मी सांगते की जास्त भांडी काढायची नाही, जे मी नेहमी करते, माझी सवयच आहे ती. तर त्यानंतर मी मैदा घेतला, कारण ती प्रोसेस होती त्या व्हिडिओमध्ये की मैदा आपल्याला मळायचा नाही आहे, आपल्याला सुक्कं पीठच पाहिजे मैद्याचं. त्याने सांगितलेलं तुम्ही मैद्याचं पीठ घेऊ शकता किंवा गव्हाचं. तर आपण नॉर्मली मोमोज मैद्यानेच बनवतो, मी मैदाच घेतला इथे आणि एका वाटीत पाणी घेतलं. तर मोमोज बनवायची प्रोसेस अशी होती की आपल्याला ते आपण जे बॉल्स बनवले आहेत त्याला सुक्या पिठात डिप करायचं आहे आणि कोट करायचं आहे, नंतर तेच आपल्याला पाण्यात टाकायचं आहे, परत तीच प्रोसेस डबल टिबल रिपीट करून मग त्यांना शिजवायचं आहे. तर मी जस्ट असं घाबरत होती की फर्स्ट टाईम करते आणि मी नेहमी जेव्हा पण काय फर्स्ट टाईम ट्राय करते ते फेल नाही होणार असं कधी होऊच शकत नाही. तर मी हे 5 बॉल्स काढून घेतलेले, पहिलाच नवीन असे बनवून फ्रीजमध्येच ठेवलेले ऑलरेडी, आणि तेच मी त्याच्यावरच एक्सपेरिमेंट करणार होती, कारण जर मैद्याचं पिठाचा वेस्टेज झाला तर माझी मम्मी मला मारून टाकेन. तर तेच मी हे ट्राय केलेलं आणि हे सक्सेस पण झालं. हे सक्सेस झालेलं म्हणून मी सगळे बॉल्स पण काढले आणि त्याला तशीच प्रोसेस रिपीट करून सगळे बॉल्स